उद्धव ठाकरेंचे विश्वासू आणि सेक्रेटरी लवकरच शिंदेच्या शिवसेनेचे सहकारी होतील अशा चर्चा रंगतात आणि त्यावर उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर दोघांनीही बोलणं टाळल्यामुळे चर्चांना अजून बळ मिळालंय। उद्धव ठाकरेंना अजून एक मोठा धक्का बसणार। ठाकरेंचे शिलेदार आणि सेक्रेटरी शिंदेच्या शिवसेनेत, मिलिंद नार्वेकरांच्या मौनामुळे चर्चांना अजून बळ। उद्धव ठाकरेंचे जवळचे शिलेदार आणि सेक्रेटरी आता शिंदेच्या शिवसेनेत दाखल होण्याच्या चर्चा रंगतायत। तसं प्रत्यक्ष घडल्यास उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का असेल। कालपासून माध्यमात या चर्चा सुरू झाल्या। त्यानंतर सकाळीच मिलिंद नार्वेकर मातोश्रीवर पोहोचले। मात्र भेटीनंतर नार्वेकरांनी मौन बाळगल्यानं चर्चांना अजून बळ मिळालं। उद्धव ठाकरेंनी सुद्धा नार्वेकरांच्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं। नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू मानले जातात। अनेक वर्षांपासून ते ठाकरेंचे स्वीय सचिव म्हणून काम पाहतायत। ठाकरेंबरोबरच एकनाथ शिंदेंसोबतही नार्वेकरांचे चांगले संबंध आहेत। शिंदे आमदारांना घेऊन जेव्हा सुरतला पोहोचले तेव्हा आमदारांसोबत चर्चेसाठी ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांनाच पाठवलं होतं। त्यावेळेसच नार्वेकर शिंदे गटात जाण्याची चर्चा रंगली। मात्र नंतर त्या चर्चा थंडही झाल्या। ठाकरेंच्या प्रचाराचं नियोजन आणि निर्णय प्रक्रियेत नार्वेकरांचा मोठा सहभाग असतो। शिंदे आणि फडणवीस दोन्ही नेते गणपतीवेळी नार्वेकरांच्या घरी आवर्जून हजेरी लावतात। अशी चर्चा आहे की मिलिंद नार्वेकरांना प्रवेश देत त्यांना शिंदे गटाकडून दक्षिण मुंबईतून उमेदवारी दिली जाणार आहे। अद्याप महायुतीनं दक्षिण मुंबईत उमेदवार दिलेला नाही। ठाकरे गटाकडून अरविंद सावंतांचं नाव घोषित झालंय। त्यामुळे त्यांच्या विरोधात नार्वेकरांना प्रवेश देत शिंदे उमेदवारी देणार का याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत। अधिकृतपणे आतापर्यंतच्या माहितीप्रमाणे आमचा त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही किंवा आम्ही कोणीही त्यांच्याशी संपर्क केलेला नाही। पण जर ते आले तर निश्चित आम्ही त्यांचं स्वागत करू। या संदर्भातलं माझ्याकडे काही माहिती नाही। कदाचित हा वरिष्ठ पातळीवरचा विषय असेल। मिलिंद नार्वेकर माझे पण मित्र आहेत, निश्चितपणे स्वागत करू। खोट्या बातम्या आहेत। मिलिंद नार्वेकर संध्याकाळीच आता उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत दौऱ्यामध्ये आहे। अशा पद्धतीनं खोट्या बातम्या पेरायच्या, अशा पद्धतीनं प्रयत्न महायुतीकडून होत असतो। मागच्या वेळेस माझ्या बाबतीत तेच झालं होतं, तेच मिलिंद नार्वेकरांच्या बाबतीत होतं। या सगळ्या गोष्टी खोट्यात नाही। मला अशी कुठली चर्चा वाटत नाही आहे। मीडियाच्या माध्यमातूनच ऐकतोय, परंतु अशा प्रकारची कुठलीही चर्चा त्या ठिकाणी माझ्या ऐकिवात नाही। दरम्यान अनधिकृत बंगल्यावरून किरीट सोमय्या यांनी मिलिंद नार्वेकरांवरही आरोप केले होते आणि बंडानंतर ठाकरेंच्या अवतीभोवतीचे 3 ते 4 जण लोकांना त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नव्हते असा आरोप गुलाबराव पाटलांनी केला होता। त्या 3 ते 4 लोकांपैकी नार्वेकरांकडेही रोख होता। तेच नार्वेकर आता शिंदेच्या शिवसेनेत खरोखर येत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असेल। जे केंद्राची टीम 2 वेळा गेली होती, 4 मोठे रिसोर्ट लक्षात आले होते। मिलिंद नार्वेकरनी स्वतःचा बंगलो स्वतःच पाडला होता। अनिल परबांनी पण स्वतः रिसोर्ट पाडावा। मिलिंद नार्वेकरचा बंगलो तुटला आणि अनिल परबचा रिसोर्ट तोडला। लोक सत्तेत जातात, आम्ही सत्तेतून दूर पळतोय तरी व्हॅल्यू नाही आम्हाला, तरी आम्ही बंडखोर आहे, तरी आम्ही आगाऊ आहे। तुम्ही आम्हाला म्हणाल पाहिजे तर पाखरांनो या, चिमण्यांनो या, आमच्या घरट्यात या मातोश्रीत या। आम्हाला दुःख आज पण आहे, चलतंय ते। 4 लोकांच्या कंडोळ्याने आमच्या उद्धव साहेबांना बावळट केलं। गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.